रात्री मेथी भिजू घातली होती केसांना लावण्यासाठी, तर ती मिक्सरमधून काढली आणि त्याची पेस्ट केसांना लावून घेते आता व्यवस्थित. याने केसांना शाईन येते, छान होतात केस. आणि आज मार्गशीर्षमधला 3रा गुरुवार आहे, तर आम्ही क्लासमध्ये आज स्टेप विथ लेअर कट शिकलोत. तर त्याची प्रॅक्टिस केली, एकदम परफेक्ट जमला स्टेप कट. हे बघा, 1-1.5 तास गेला हा कट करायला. आणि गावाकडून दूध आलं आहे, भाजीपाला आला आहे आणि तुरीचे शेंगा दिल्यात आहे. रोज कोणी नाही कोणी येत असते घेऊन. तर पोरं तुटले पडले होते दुधाच्या कॅन्डीवर. सकाळपासून दूध नव्हतं त्यांना दूध एवढं आवडतं आहे. आणि तुरीचे शेंगा दिल्यात आहे, थंडीचं सीझन आहे तर तुरीचे शेतं भरपूर येतं, शेतात शेंगा. आणि लिंब दिलेत आहे, गुरुवारच्या पूजेसाठी फुलं दिलेत झेंडूचे. आणि मी सगळं निवडलं आहे आणि दूध ओतून गरम करून ठेवणार आहे आता. 4 लिटर दूध आणलं आहे गावाकडून. तुरीच्या शेंगा निवडून घेतल्यात मी आणि मिठामध्ये शिजवायच्यात आहे. तुरीच्या शेंगा छान लागतात मिठामध्ये खायला. एकदम थंडी जोरात पडलेली यावेळेस, तर थंडीमध्ये अशा गरम गरम शेंगा खायला तुम्हाला आवडतात का मला सांगा.